नमस्कार. विद्यार्थ्यांसाठी नेहमी स्मरणात राहणारा कार्यक्रम पत्रकारांनी यशस्वी केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पत्रकार सेवा संघाने केला 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव. जाणून घेऊया सविस्तर माहिती. 10वी-12वीत मिळवलेल्या यशाचे फलित म्हणून आपला गौरव सत्कार केला जातो व हाच सत्कार भविष्यातील यशासाठी प्रेरणादायी ठरतो. विद्यार्थ्यांसाठी हा क्षण विस्मरणीय असून पत्रकारांनी विद्यार्थ्यांचा केलेला गौरव खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मत ग्रामीण पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी व्यक्त केले. खर्दे तालुका शिरपूर येथील लक्ष्मी लॉन्स येथे शिरपूर पोलीस स्टेशनचे PI हेमंत पाटील, थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, बजरंग युवा सेनेचे जिल्हा प्रचारक सारिका पाटील, संपादक रत्नदीप सिसोदिया, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन पाटील, संपादक नरेंद्र जमादार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, जयपाल हिरे, संपादक रत्नदीप सिसोदिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास 150 विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व डॉक्युमेंट फाईल देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रवदन गुजराती, अध्यक्ष युवराज राजपूत, प्रदेश अध्यक्ष विजय चव्हाण, सचिव योगेश पाटील, सहसचिव भरत रोकडे, संपर्क प्रमुख रवींद्र भावसार, प्रदेश कार्याध्यक्ष विजय शुक्ल, शहर अध्यक्ष मयूर वैद्य, शहर कार्याध्यक्ष जितेंद्र थेटे, जयपाल चौधरी, अनिल वाघ, संतोष भोई, रोहित भावसार, कैलास माळी, रावसाहेब चव्हाण, दिलीप पाटील, दीपक श्रीराव, विनोद भोई, गोकुळ महाले, प्रवीण शर्मा, जगदीप शेटे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. संपादक योगेश पाटील, वंदे भारत न्यूज अपडेट, शिरपूर. आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा छोटा कार्यक्रम नाही, अतिशय म्हणजे त्याची शब्दात आपण तुलना करू शकत नाही. कारण की विद्यार्थ्यांनी ज्या वेळेस आपण यश संपादन करतो 90% पेक्षा जास्त मार्क, आणि तेही मी बघितलं की बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आहेत. बघा, ग्रामीण खेड्यामध्ये राहून सुद्धा 90% पेक्षा जास्त मार्क आपण मिळवू शकतो, हे या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं जिवंत उदाहरण आहे. आपण ज्यावेळेस बघा याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवलंच, पण मी विशेष कौतुकही करतो की ज्या पालकांनी त्या विद्यार्थ्यांना हे सर्व करू द्यायला त्यांना वेळ दिला, त्यांच्याकडनं करून घेतलं, त्यांचंही खूप मोलाचं त्याच्यामध्ये सहकार्य आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांना आहे. शिक्षक तर असतातच, पण शिक्षक त्या शाळेपुरते असतात, पण जास्त वेळ मुलगा घरामध्ये असतो आणि त्यावेळेस त्याच्याकडनं काही गोष्टी करून घेणं किंवा त्याला त्यापर्यंत जाऊ देणं, त्याला मोटिवेशन करणं, खरे गुरु हे पालकच असतात, आपले आईवडील असतात. नाव पुकारेल त्यांनी 1 बाय 1 करून एक करून मंचाच्या जिल्हा प्रचारक साईसाहेब सारिकाताई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तो पारितोषिक घ्यावा. जितेंद्र चौधरी, जानवी राकेश गांगुर्डे, जानवी शिफा साबिया सिनुद्दीन साठे, वैष्णवी सुरेंद्र सिंग राजपूत, कंचन जितेंद्र सिंग पवार, वैष्णवी सुरेंद्र सिंग राजपूत, कंचन जितेंद्र सिंग पवार. ह्या मुलांसाठी, तरुण मुलांसाठी नेहमी स्मरणात राहणारे कार्यक्रम असतात. कारण एखाद्या स्टेजवर आल्यानंतर त्यांचा तो सत्कार होतो, पालकांच्या समक्ष, त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या समक्ष तो सत्कार होतो, त्याच्या आठवणी फोटोच्या स्वरूपात त्यांच्याकडे असतात आणि त्याच्यातून अजून चांगला अभ्यास करण्याच्या त्यांच्या मनात एक जिद्द
तयार होते आणि त्या जिद्दीतनं ते अजून चांगलं यश भविष्यात मिळवतात. त्याच्यामुळे असे कार्यक्रम नक्कीच झाले पाहिजे आणि त्यासाठी मी पत्रकार सेवा संघाचे खरंच मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी इतका चांगला कार्यक्रम आयोजित केला.